हॅलो, नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मी डॉक्टर अपर्णा स्वागत करते. ऋतुजाने माझ्याकडे गर्भसंस्कार वर्ग केला, अगदी नियमित केला. नुकताच तिने गोंडस बाळाला जन्म दिला. प्रेग्नन्सी ते तिचं बाळ होईपर्यंतचा तिचा अनुभव, आताही तिचं बाळ कसं आहे, तिला गर्भसंस्कार वर्गाचा कसा फायदा झाला, ऐकूया तिच्याच शब्दामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मी मॅडमकडे 5व्या महिन्यात क्लास जॉईन केला होता. 5व्या महिन्यामध्ये. त्यानंतर थ्रू आउट 9 मंथ आणि नंतर पण जेव्हा आपल्याला सुट्टी होती लास्ट पर्यंत 12 तारखेपर्यंत माझी ड्यू डेट पुढे गेली. ड्यू डेटच्या नंतर डिलिव्हरी झाली. तोपर्यंत लास्टच्या दिवसापर्यंत मी क्लास जरी नसला तरी रोजचे योगासनं मी रोज केलेले आहेत. इव्हन मी सॅटर्डे संडे सुट्टी असली तरी रोज करायची. सकाळी आपला 7:30 ते 8:30 टायमिंग आहे. त्या टायमिंग मध्ये मी प्राणायाम आणि योगा कंटिन्यू ठेवला होता. त्याच्यामुळे मला थ्रू आउट प्रेग्नन्सी कंबरदुखी किंवा पायदुखी वगैरे हे जे नॉर्मली जाणवतं ते शेवटपर्यंत नाही जाणवलं. शेवटपर्यंत मी ऍक्टिव्हच होते. म्हणजे त्रासदायी असं बसताना वगैरे थोडाफार होतोच नंतर, पण कंबरदुखी वगैरे हे जे आहे ते जाणवलं नाही काही. एवढंच की माझं सी सेक्शन झालं. नॉर्मल सी सेक्शन करावं लागलं. पण बाकी प्राणायाम वगैरे खूप फायदा होतो त्याचा शेवटपर्यंत. आणि नंतर पण म्हणजे मला नंतर पण फायदा झालाच आहे त्याचा. आणि बाळाचं म्हणसाल तर गर्भसंस्कारचा बाळावर आपल्याला खूप पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतो. आता आपण मधुराष्टकम वगैरे जे म्हणतो, आम्ही तिला लावतो तर ती शांतपणे ऐकते, झोपते, किंवा आपण जे बोलतो त्याला रिस्पॉन्स देणं, भजन वगैरे जे आपण म्हणतो त्या गोष्टींना ती रिस्पॉन्स देते आतापासूनच. किंवा आपल्या बोलण्याकडे कंटिन्यू लक्ष देणं, निरीक्षण शक्ती वगैरे जे आहे ते जाणवतं क्लासच्या ह्याच्यामुळे. पॉझिटिव्ह इफेक्ट खूप जाणवतो बाळावरती. आणि बाळ पण हेल्दी आहे ह्याच्यानुसार. प्राणायामचा नंतर पण उपयोग होतो. म्हणजे तुमची नॉर्मल हो नाहीतर सी सेक्शन हो, प्राणायाम तुम्हाला थ्रू आउट दोन्हीच्या ह्याच्यामध्ये उपयोगी आहे. आणि प्राणायाम आपल्याला शेवटी 9व्या महिन्यात खूप जास्त उपयोगी पडतो. रेस्टलेसनेस वगैरे जो जाणवतो तो प्राणायामनी कमी होतो. मेडिटेशन, डीप ब्रिथिंग त्याने कमी होतो. तो खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. तू संध्याकाळी पण करायची कमी सांगितल्याप्रमाणे? हा, मेडिटेशन करायची मी. मेडिटेशन आणि डीप ब्रिथिंग. आणि दिवसाची सुरुवातच एक पॉझिटिव्ह वेने झाल्यामुळं दिवसभर पण पॉझिटिव्ह वाटायचं. म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये 9 महिने असं लास्टच्या ह्याच्यामुळे सकाळीच पॉझिटिव्ह आपण काहीतरी करतोय बाबा हे व्हायचं. आणि वॉक वगैरे पण मी शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवला होता. पाऊण तास ते 1 तास व्हायचाच वॉक डेली माझा तेवढा शेवटपर्यंत. माझं पोट वगैरे दुखलं नाही, मला लेबर पेन्स आल्या नाही, त्याच्यामुळे मला शेवटी हे झालं. पण बाकी क्लासचा खूप छान एक्सपिरियन्स झाला माझा. तरी शेवटच्या दिवसापर्यंत योगा प्राणायाम सगळं केलेलं आहे. कंधरासन वगैरे. आणि इव्हन सी सेक्शन झाल्यानंतर पण ज्यावेळेस मुवमेंट वगैरे करायला सांगतात पायाची म्हणा कमरेची, त्यावेळेस आपलं क्लासमध्ये श्वास रोखायचा कुठे, हे करायचं कुठे, त्यामुळे ते मुवमेंट करताना त्रास पण नाही जाणवला असं. कारण पूर्ण बेड रेस्ट होती तर ते मुवमेंट करायला बेडवरच सांगतात आणि ते अवघडून जात होतं. तर मग जे क्लासमध्ये आपण कंधरासन वगैरे करायचो, श्वास घेत कंबर उचलून अलीकडे सरकणं वगैरे, ते मेनली तिथं पण हे झालं. असं नाही की ते तिथपर्यंतच राहिलं. आणि शेवटपर्यंत ऍक्टिव्ह राहिले मी पूर्ण प्रेग्नन्सी थ्रू आउट. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.